आज संविधान चौक नागपूर येथे अन्यायग्रस्त अनुसूचित जमाती 33 जमातीच्या वतीने इथे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन म्हणजे अप्रो संघटनेचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे। आमच्या मागण्या ह्या आहेत की अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याकरिता 14/12/2022 ला एक GR काढण्यात आलेला आहे। परंतु बऱ्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या GR मध्ये स्पष्टता नाही, संदिग्धता आहे, एक दिवसाचा तांत्रिक खंड आहे आणि त्यामुळे हे अधिकारी लोक आम्हाला वार्षिक वेतनवाढ देत नाही। सेवानिवृत्ती झालेल्या लोकांना ज्या वेळेस ते सेवानिवृत्त होत आहेत त्या महिन्याचं म्हणजे जे बेसिक राहील त्यावर त्यांचं सेवानिवृत्ती वेतन निश्चित केलं जात नाही। असे अनेक प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आमचं मागणी हे आहे की शासनाने त्वरित 14/12/2022 च्या GR वर शुद्धीपत्रक काढून आम्हाला न्याय द्यावा, आमची मागणी पूर्ण करावी। त्याच पद्धतीने अजून एक मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये 25 विधानसभा क्षेत्र आणि 4 लोकसभा क्षेत्र राखीव आहे आणि हे 4 लोकसभा क्षेत्र आणि 25 विधानसभा क्षेत्र कित्येक वर्षापासून राखीव आहे। तेच जसं आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरमोरी आहे, गडचिरोली आहे, अहेरी विधानसभा आहे, इकडे आमगाव गोंदिया विधानसभा आहे। असे जे काही 25 विधानसभा क्षेत्र आहे हे मागील 25 ते 30 वर्षापासून राखीव आहे आणि त्यामुळे एका विशिष्ट 4-5 जातीच्याच गटाला इथे प्रतिनिधित्व मिळते आणि त्यामुळे यांचं प्राबल्य इथे सत्तेमध्ये असल्यामुळे आमच्या या 33 जमातीवर सातत्याने हे 25 आमदार आणि 4 खासदार अन्याय करत आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा परिषद मध्ये जे आरक्षण असते ते आरक्षण काढून रिझर्व केल्या जाते, फिरते असते, त्याचप्रमाणे 25 विधानसभा क्षेत्र आणि 4 लोकसभा क्षेत्र हे सुद्धा फिरते राहावे, यांची आरक्षणाची सोडत काढावी आणि हे फिरते राहावे म्हणजे इतर समाजाला सुद्धा त्या राखीव मतदारक्षेत्रातून म्हणजे ओपन जर झालं तर तिथून उभं राहण्याची संधी मिळेल, हे सुद्धा आमची मागणी आहे।